तर मित्रांनो, आजच्या या टाइमामध्ये प्रत्येकाला एक सक्सेसफुल युट्यूबर बनायचं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या पायावरती उभं राहायचं आहे, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण करू शकणार. तर तुम्हाला जर का युट्यूब मध्ये लवकरात लवकर सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या फॉलो कराव्या लागतात. तर असं नाही की युट्यूब मध्ये तर तुम्ही कोणत्याही फील्ड मधून जर का असणार तर तुम्हाला काही गोष्टी असतात त्या फॉलो कराव्या लागतात. तुम्ही जर का त्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या फील्ड मध्ये यशस्वी होचाल. तर तसंच युट्यूबचं आहे. तर युट्यूब मध्ये जर का तुम्हाला लवकरात लवकर सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात. तुम्हाला काही रूल्स असतात ते फॉलो करावे लागतात. तर ते रूल्स काय आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते जर का तुम्ही रूल्स फॉलो केले तर तुम्ही सुद्धा नक्कीच युट्यूब वरती यशस्वी होचाल. तुम्ही सुद्धा युट्यूब वरती लवकर ग्रो होणार. तर ते रूल्स काय आहे तुम्हाला जर का जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप न करता. आणि तुम्ही जर का एक कंटेंट क्रिएशन असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आपल्या या चॅनल वरती तुम्हाला मोबाईल टिप्स, रूल्स अँड रेग्युलेशन, पॉलिसी मध्ये झालेले बदल आणि आपले युट्यूबचे अपडेट्स हे सगळं काही तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही जर का चॅनल वरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट्स व्हिडिओ टाइम टू टाइम बघण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला तर मित्रांनो, आपण आपल्या मेन टॉपिक कडे वळूया. तर पहा, आता आपण ते 3 गोल्डन रूल्स एक एक करून जाणून घेऊया. तर सर्वात आधी आपला जो पहिला रूल आहे तो आहे कॉन्टेंट. तर तुम्ही तर ऐकलंच असेल की कॉन्टेंट इज किंग. तर युट्यूब वरती सर्वात पहिला आणि इम्पॉर्टंट रूल म्हणजे कॉन्टेंट. तर युट्यूब वरती फक्त आणि फक्त तुमचा जो कॉन्टेंट आहे तोच किंग असतो. तर युट्यूब वरती करोडो क्रिएटर आहेत, परंतु ज्यांचे कॉन्टेंट सर्चेबल आणि ज्यांचे कॉन्टेंट व्हॅल्युएबल असतात तेच कॉन्टेंट क्रिएटर समोर जात असतात. तर आपला जो कॉन्टेंट आहे तो मनाला आवडणारा नसावा, तर तो कॉन्टेंट सर्चेबल असायला पाहिजे. सर्वात पहिले तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे की तुम्ही जो व्हिडिओ बनवणार आहे तो कोणत्या कॉन्टेंट वरती बनवणार आहे. यासोबतच तुम्हाला हे सुद्धा डिसाईड करायचं आहे की तुम्ही जो कॉन्टेंट बनवणार आहे तो कॉन्टेंट कोणत्या ऑडियन्ससाठी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ऑडियन्सला मोटिवेट करणार आहे की तुम्ही ऑडियन्सला इन्फॉर्मेशन देणार आहे, नॉलेज देणार आहे की एंटरटेन करणार आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे जर का तुम्हाला एकदा माहिती पडलं तर तुम्हाला चांगले कॉन्टेंट बनवायचे आहे. कारण की यूट्यूबवरती कॉन्टेंटपेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही आहे. तर पहा मित्रांनो, यूट्यूबवरती सध्या ट्रेंडमध्ये काय चालू आहे, यूट्यूबवरती टॉप सर्चेस कोणकोणते आहेत आणि यूट्यूबवरती सध्या ऑडियन्स काय पाहत आहे सध्या रिसेंटली व्हिडिओज, तेच जर का तुम्हाला पाहायचं असेल, ते जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला आपल्या YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. तर पहा, तर मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते. तर सर्वात आधी आपल्याला YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. आपल्या YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या ॲनालिटिकमध्ये जायचं आहे. ॲनालिटिकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ट्रेंडमध्ये जायचं आहे. ट्रेंडवरती गेल्यानंतर आपण पाहू शकतो की टॉप सर्चेस म्हणून दिसत आहे मोबाईल ॲक्सेसरीज होलसेल्स मार्केट इन मुंबई. हे टॉप सर्चेस आहे. बजेट ब्लॉगिंग कॅमेरा इंडिया, बजेट ट्रायपॉड स्टँड फॉर मोबाईल फोन अंडर 1000. तर हे टॉप सर्चेस आहे. आणि खाली आपण पाहू शकतो की रिसेंट व्हिडिओज म्हणजे जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले जे व्हिडिओज आहेत आणि जास्तीत जास्त जे ऑडियन्स आहेत ते कोणकोणते व्हिडिओज पाहत आहे हे आपल्याला दिलेलं आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले हे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. आणि हे जे टॉप सर्चेस म्हणून दिलेले आहेत, यूट्यूब स्वतः आपल्याला सजेस्ट करत आहे की तुम्ही कोणकोणते व्हिडिओ बनवायला पाहिजेत आणि कोणकोणते व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होणार. तर आय होप तुम्हाला हे समजलं असणार. रूल नंबर 2, कन्सिस्टन्सी. तुम्ही जे काम करत आहे त्या कामामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही जे काम करत आहे त्या कामामध्ये खंड पाडू नका. तर खूप सारे क्रिएटर असे असतात की त्यांना माहितीच नाही की कन्सिस्टन्सी म्हणजे नेमकं काय असतं. तर त्यांना असं वाटतं की कन्सिस्टन्सी म्हणजे की डेली व्हिडिओज अपलोड करणं. तर डेली व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे कन्सिस्टन्सी नाही. तर कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही जे काम करत आहे त्या कामाला मधात सोडून न जाता ते काम शेवटपर्यंत पूर्ण करणे, याला म्हणतात कन्सिस्टन्सी. तर तुम्ही जर का एका वीकमध्ये 3 व्हिडिओ अपलोड करत असणार तर दुसऱ्या वीकमध्ये तुमचे सुद्धा 3च व्हिडिओ अपलोड झाले पाहिजेत. सपोज तुम्ही जर का 12 ते 3
या टायमिंगमध्ये दुपारी जर का व्हिडिओ अपलोड करत असणार तर तुमचे जे व्हिडिओ आहेत त्या टायमिंगमध्येच अपलोड झाले पाहिजे. तुम्ही जर का रात्री 6 ते 9 या टायमिंगमध्ये जर का तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असणार तर तुमचे त्याच टायमिंगमध्ये व्हिडिओ अपलोड झाले पाहिजेत. तुम्हाला तुमच्या व्हिडिओ अपलोड करण्याचा एक टायमिंग तुम्हाला सेट करायचा आहे, जेणेकरून यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये तुमचा जो टायमिंग आहे तो फिट होणार. नंबर 3, एंगेज विथ ऑडियन्स. आपण आपल्या ऑडियन्सशी जेवढं एंगेज करू शकतो तेवढं आपल्याला एंगेज करायचं आहे, जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहे ते व्हायरल होतील. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, ऑडियन्सच्या कमेंटचा रिप्लाय द्यायचा आहे आणि आपल्याच व्हिडिओमध्ये आपली जी एक कमेंट आहे ती टाईप करायची आहे आणि आपली जी कमेंट आहे ती अशी टाईप करायची आहे जेणेकरून ऑडियन्सला सुद्धा रिप्लाय द्यायला आवडणार त्यावरती. आणि ऑडियन्ससोबत बोला, एक कम्युनिटी पोस्ट करा, स्टार्टिंगला लाईव्ह स्ट्रीम करा. जेवढं तुम्ही ऑडियन्सशी एंगेज राहणार तेवढं तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होणार. तर हे 3 गोल्डन रूल तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आधी जर का आपल्या वैष्णव शिंदे टेक या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.